1 जुलैपासून अंगणवाडीच्या वेळापत्रकात मोठा बदल. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना याप्रमाणे करावे लागणार कामकाज. अंगणवाडी 19 जून ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाड्यामध्ये आता नव्या अभ्यासक्रम. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार निर्मिती, सेविकांना प्रशिक्षण. राज्यातील अंगणवाड्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधारशिला बालवाटिका 1, 2 व 3 या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सेविकांना याबाबत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. महिला बालविकास विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार केला आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय स्तरावर राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात 3 ते 6 वर्ष वयोगटासाठीच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची पायाभूत स्तर म्हणून समावेश आहे. त्यामुळे खेळ गट, छोटा गट, मोठा गट या पूर्ण प्राथमिकीच्या वर्गासाठीही अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यात तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन 2025-26, पहिली सन 26-27, दुसरी, तिसरी, चौथी व 6वी सन 2027-28, 5वी, 7वी, 9वी अभ्यास व 11वी सन 2028-29, 8वी, 10वी व 12वी अशी करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमामुळे पूर्ण प्राथमिक शिक्षण आता शासनाच्या नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे काय शिकावे, कुणी शिकावे आणि कसे शिकावे याची दिशा स्पष्ट होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार 12वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी 6 महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र, तर 12वी पूर्ण पात्रतेच्या सेविकांसाठी 1 वर्षाचा पदविकास कार्यक्रम राज्य शैक्षणिक परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. अभ्यासक्रमासाठी आवश्यक मार्गदर्शन पुस्तिका, प्रशिक्षण साहित्य आणि पूरक साहित्य अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रशिक्षणादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे. अंगणवाड्याचे स्थलांतर. जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याबाबत महिला व बालविकास विभाग, शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकारी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना 14 मार्च परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त खोल्या, वर्ग खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्रांचे स्थलांतर करण्याबाबतची कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.